नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे युरोपची कामवाली म्हणजेच टोमल काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, कन्फ्यूज तर नाही ना झाले? वांगोचं नामकरण झाल्यामुळे काय आहे ना, वांगोचं नेहमी नामकरण करतच असतो आपण। तिचं वागण्या बोलण्यात जर काही बदल जाणवले की तिचं नवीन नाव ठेवण्यात येतं। आता त्या दिवशी बघा, तीच बोलली होती ना तिला काम करायला खूप आवडते, असंच बसून राहायला तिला आवडत नाही। तर तिला काम करायला आवडते आणि ती राहते युरोपला, म्हणून तिचं नाव आहे युरोपची कामवाली। इथे मी कोणत्याच कामाचा डिसरिस्पेक्ट करू इच्छित नाही आहे। प्रत्येक काम माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे। कोणाच्याही प्रोफेशनची मस्करी करण्याचा माझा हेतू नाही आहे, त्यामुळे प्लीज कोणी वाईट वाटून घेऊ नका। असं आहे ना, वांगो आणि किरकिडा दोघंही बहीण भाऊ शोभतात। हे दोघं जातात वागायला काहीतरी वेगळं, पण घडते यांच्या हातून काहीतरी वेगळंच। यांच्या वागण्यावरती आपण रिॲक्शन नको द्यायला म्हणून हे लोक चुका करायला अवॉइड करायला जातात, पण काही केलं की चूक ही घडतेच यांच्या हातातून। आता ती भाभी यांची एकावर एक पोलखोल करत सुटली आहे। आधी तर तिने टोमलीचीच इज्जत घालवली होती, पण आता हळूहळू सासूच्या पण इज्जतीचा भाजीपाला करते। आधी टोमलीने दाखवलं आणि सांगितलं की तिला 2 आत्या आहेत, पण आता समजलं की तिला तर 3 आत्या आहेत। एक आत्या तर आता प्रकट झाली आहे अचानक, आणि अजून असे कोण कोण नातेवाईक जगासमोर येणार आहेत काय माहिती। मंडळी, मला तर वाटते ह्या सगळ्या प्रकाराला ना टोमलीच जबाबदार आहे। कारण बघा ना, हिने जर आधीपासूनच जे काही आहे ते खरं दाखवलं असतं, हिडन गेम्स खेळली नसती, तर आज हे घडलंच नसतं। घरात राहून घरातल्यांसोबत पण गेम खेळत बसली, त्यांचा कॉन्टेंट म्हणून यूज केला। तिची स्ट्रिक तिच्यावरती भाभीने उलटवली आहे। कर्मा जे बोलतात ते हेच आहे ओ, फिरून फिरून टोमलीकडेच आलं। हिच्याच सानिध्यात राहून ती भाभी शिकली आहे हे सगळं करायला। आता मंडळी, त्या दिवशीच भाभीच्या पॉडकास्टमध्ये मी बोलली होती बघा, जेवढी मस्ती या टोमलीच्या अंगात आहे ना त्याच्या दुप्पट भाभीच्या अंगात आहे। ते काही खोटं नाही आहे हो मंडळी। तुम्हाला ना मी एक स्क्रीनशॉट दाखवते, तो जरा बघून घ्या। ह्या भाभीजीनी मला, माझ्या मैत्रिणीला, एवढंच नाही तर तिच्या नंदनबाईला पण सबस्क्राईब करून ठेवलं आहे। आणि ठेवलं ते ठेवलं, वर सबस्क्रिप्शन ओपन ठेवलंय। हे दाखवून ही बाई काय साध्य करू इच्छित आहे हो मंडळी। जर हिला एवढा त्रास होतोय असं हिचं म्हणणं आहे, तर मग ही टोमलीला काय किंवा आम्हाला काय फॉलोच कशाला करते ना। म्हणजे बारीक लक्ष ठेवून ही बाई राहणार आमच्यावरती, मग कोण काय बोललं की लगेच ही रडून बिडून ड्रामे करत बसणार। ह्याला काय अर्थ आहे का, तुम्हीच सांगा आता जरा। तर संडेला टोमला बाई जुन्या दिवसाची जुनी सुरुवात करून आल्या सांगायला, आज आहे सॅटर्डे आणि आज आम्ही जाणार आहोत खारी शैलाला कपडे आणायला। काय आहे ना, त्यांच्या शाळेचा युनिफॉर्म नाही आहे, सो त्यांना वेगवेगळे कपडे लागतातच घालायला। आणि कसं आहे ना, काहीच कॉन्टेंट नसल्यामुळे इथे तिथे जाऊन ह्या त्या शॉप्सचे व्हिडिओ बनवून तेच YouTube वर विकायचे आहेत आम्हाला डॉलरसाठी। नुसतं आपलं कॉन्टेंटच्या मागे हपापल्यासारखे पळत असतात। काय माहिती कोणाची परमिशन तरी घेतात की नाही, की असंच आपलं झापझूप करून कॅमेरा मारत सुटतात। ते हेअर वॉश तर काय बाबा पिच्च्या सोडतच नाही आहे। मी अनेक वेळा बोलत होती ना मंडळी की सॅटर्डे संडेला पण काका काम करायचे, पण आता करत नाही आहे। तर मुद्दाम मला ऐकवायला म्हणून काकू परत त्यांचं तुंतुन सुरू करतायत की बनोज काकांना खूप काम असते, सॅटर्डे संडेला पण काका काम करत बसतात। ते गाडीत बसलं की रोजच आहे या बाईचं। खारी शैला बसल्या आहेत पाठीमागे। अगं बाई, जेव्हापासून मी तुझे रटाय चॅनल बघते ना तेव्हापासून तर त्या मुली गाडीमध्ये बसल्यावरती पाठीच बसलेल्या दिसतात ग। नवीन काय तरी सांग तू जरा आता लोकांना। मंडळी, काकू बोलतात की शैलाने आज सांगितलं होतं की मला 2 पोन्या घाल। पोन्या काय असते हो मंडळी? एक वचन अनेक वचनची मदर सिस्टर एक करून टाकतात त्या काकू। नक्कीच कुठेतरी सेल लागला होता असेल आणि तिथून यांनी शॉपिंग केली असणार, त्याशिवाय या काकू एवढे कपडे विकत घ्यायला जाऊच नाही शकत, एवढ्या चिकट्या आहेत त्या शॉपिंग वाल्या व्हिडिओ मध्ये काकूंची इंग्लिश पाहिलेत का मंडळी? नुसत्या फाडफाड 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 इंग्लिश मध्ये बोलत सुटल्या होत्या। जेवायला गेल्या होत्या तिथे पण वाटते फक्त नाचोस खाऊनच आल्या होत्या।
बाकी काही घेतलंच नव्हतं. तुकलीचा स्वयंपाक करतात तिथपर्यंत ठीक होतं, पण आता कुठे खायला जातात तिथे पण चिऊताईचा घास खाऊन येतात. डेली कपडे वापरल्यामुळे ते खराब होतात आणि सिंक होतात असं काकूंचं म्हणणं आहे. सिंक होतात? अहो काकू, सिंक होतात की श्रिंक होतात हो? जरा काय बोलताय ना तुम्ही तर त्याचा उच्चार कसा करायचा ते आधी शिकून घ्या हो काकू, त्याच्यानंतर बोलत जावा. एकतर तुम्ही चुकीचं काहीतरी बोलता, मग तुम्हाला कोण काय बोललं की लगेच तुम्हाला राग येतो. आता ते कपडे घेताना तर दाखवलेच होते, परत घरी आल्यावरती दुकान मांडून बसायची सवय काय या टोमलीची जाता जात नाही आहे. भोगी दिवशी काकू आल्या शुभेच्छा द्यायला आणि त्यांच्या फ्रीज मध्ये कोणकोणत्या भाज्या आहेत त्याचा पाडा वाचून दाखवत होत्या. भोगीचं महत्व सांगताना काकू सांगत होत्या की आपल्याला हे सगळं माहिती आहे, लहानपणापासूनच आपल्या आई आजीला आपण बघत आलो आहे, पण लग्न झाल्यावरती खारी शैलाला पण मी हे शिकवण्याचा प्रयत्न करत असते. अहो काकू, त्यांना शिकवण्याच्या आधी ना प्लीज तुम्ही शिकून घ्या हो. रामरक्षा तर मी जेव्हापासून बोलली आहे तेव्हापासून तुम्ही टीव्ही वरती लावून ऐकायला सुरू केलं, आणि खोटं किती बोलता हो काकू की आधीपासून तुम्ही सगळं ऐकत होत्या. आणि अहो काकू, मला एक गोष्ट सांगा, मुली जेव्हा मोठ्या होतील तेव्हा त्या तुमचे हे व्हिडिओज बघतील तेव्हा त्यांना कसं वाटेल हो? आपली मुलं आपण जे काही करतो ते बघून शिकतात असं तुमचं म्हणणं आहे, आणि तसेच ते वागतात देखील. अहो काकू, म्हणजे तुमचं फ्युचर तर मला एकदम डार्क दिसते हो, एकदम धोक्यात आहे तुमचं फ्युचर. असं बोलायला काही हरकत नाही, कारण की तुम्ही जे काही तुमच्या सासूसोबत, नंदांसोबत किंवा भाभी आणि तुमच्यामध्ये जे काही झालं होतं ते बघून मुलींच्या मनावरती काय परिणाम झाला असेल हो? त्या काय शिकल्या असतील तुमचे कारनामे बघून? हो काकू, उद्या जाऊन त्या मुली पण तुमच्या सोबत तेच करणार आहे. जे तुम्ही आज करताय ना, पुढे जाऊन तुमच्या सोबतही तेच होणार आहे हो काकू. मंडळी, आता ही बिंडोक टोमली आपल्याला भोगीची भाजी कशी करतात ते शिकवणार आहे. एवढंच राहिलं होतं हो आपल्याकडे आता. अगं टोमले, एवढे पण वाईट दिवस नाही आलेत ग आमच्यावरती की आम्हाला तुझे व्हिडिओ बघून काहीतरी शिकायला मिळेल. प्लीज ग प्लीज, एकतर दुसऱ्यांचे व्हिडिओ बघून येतेस आणि त्यांच्याच रेसिपी ढापतेस, ते दाखवते, यात काय मोठेपणा आहे का तुझा? मंडळी, आधी कशी टोमली काय पण बनवलं की त्याचा रिव्ह्यू द्यायची, पण आता तसं नाही करत. काही बनवलं की नुसती व्हिडिओच्या शेवटी सांगते, आज मी हे बनवलं होतं, एकदम मस्त झालं होतं, टेस्टी झालं होतं, पण कोणालाच विचारत नाही की ते कसं झालं होतं. नाहीतर आधी तर कोळशा किंवा मुलींना बसवायची डायनिंग टेबल वरती आणि त्यांना विचारत राहायची की कसं झालंय कसं झालंय. पण आजकाल कोळशा आणि त्या मुली देखील हिच्या व्हिडिओ मध्ये यायला कंटाळतात. पतंग बनवायचं काय मध्येच खूळ लागलं होतं काय माहिती टोमलीला, काही काम नव्हतं असणार हिच्याकडे, आणि कॉन्टेंटची तर कमी खूपच आहे ना हिच्याकडे, त्यामुळे बसली होती असेल पतंग बनवत. पण सांगते कशी की माझ्याकडे खूप कामं आहेत, माझ्याकडे वेळ अजिबात नाही आहे. हो ग टोमले, ह्याची टोपी त्याला, त्याची टोपी याला, हेच तर तुझ्याकडे काम आहे फक्त. पूर्ण दिवस किती बिझी असतेस ना तू खोटं बोलण्यामध्ये. वीकेंडला मनोज काकांना ऑफिसचं काम असते, पण काकू जेव्हा पतंग बनवत होत्या तेव्हा तर काका कॅमेरामॅनचं काम उत्तमपणे पार पाडत होते. मंडळी, आता तर जानेवारीचे पण 15 दिवस उलटून गेले, तरी पण ही बाई कोणत्या दुनियेत जगते ना काय मला समजतच नाही. त्या कॅलेंडर वरती तर अजूनपर्यंत 1 तारीख ही सोमवारीच दिसते, याचा अर्थ या बाईने जुनच कॅलेंडर लावलं आहे. अगं टोमले, एवढी खराब परिस्थिती आहे का ग तुझी की तू नवीन कॅलेंडर पण विकत नाही घेऊ शकत? गेल्या वर्षीच कॅलेंडर परत लावलंयस तू, लाज वाटते का ग बाई तुला काही? कशी चक्रम असेल ना हो मंडळी ही. आणि त्या पनीर मसाल्याला काकूंनी स्मोकी फ्लेवर दिला होता. अगं बाई, कोळशाने नुसतं त्या भाजीकडे बघितलं जरी असतं ना तरी पण त्याला पुरेसा स्मोकी फ्लेवर आला नाही का हो मंडळी. आणि आता काकूंना भारतीय सण आठवत आहेत. अरे वा, मस्त मस्त ना. तिळाचे लाडू आणि वडी पण कशी बनवत होती बघितलत ना हो मंडळी, ते तीळ नीट भाजले पण नव्हते. एक जीव झाला पाहिजे मिश्रण असं बोलायचं तर बोलते काय तर एकत्र जीव झाला पाहिजे. कठीण आहे रे बाबा या वांगोचं. मंडळी, हिच्या या अडाणीपणाला काय बोलायचं आता ते तुम्हीच मला कॉमेंट मध्ये कळवा. आणि आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.